विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी तब्बल 60 तासांनी मायभूमीवर पाऊल ठेवलं आणि प्रत्येक भारतीयाच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या। यात अभिनंदनच्या शौर्याचं, त्याच्या समयसूचकतेचं कौतुक होतं, तर सातत्यानं पाठीत खंजीर खुपसणारा पाकिस्तान शेवटच्या क्षणापर्यंत विश्वासार्ह नसल्याचा संतापही होता। पण रात्री 9:21 ही सारी धाकधूक संपली आणि शत्रू सैन्याच्या रेंजर्सच्या गराड्यात राहूनही ताठ मानेनं वावरत असलेला विंग कमांडर जगानं पाहिला। शत्रूच्या गराड्यात असतानाही अभिनंदनच्या चेहऱ्यावरचा कणखरपणा, त्याच्या डोळ्यातला दृढ निश्चय अख्ख्या जगानं अनुभवला। त्याचं कर्तृत्व जितकं अभिमानास्पद, कौतुकास्पद, तितकंच त्याचा करारी बाणाही सर्वांनाच भावला। त्यामुळंच त्याच्या मायभूमीत पाऊल ठेवण्याच्या गोष्टीनं प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानानं भरून आलाय। प्रत्येक भारतीय गहिवरला होता। आपला मुलगा, भाऊ सुखरूप परतल्याचा आनंद भारत मातेला झाला होता। हाच तो ऐतिहासिक क्षण, ज्या क्षणी देशाचा खरा वाघ मायदेशी परतल्याचा आनंद प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यात दिसत होता। शुक्रवारी सकाळपासूनच संपूर्ण देशवासियांचे डोळे विंग कमांडर यांच्या वाटेकडे लागून होते। दुपारपर्यंत विंग कमांडर परततील अशी शक्यता होती। मुजोर आणि नाठाळ पाकिस्तानला त्याच्या घरात वाकुल्या दाखवून विंग कमांडर मायभूमीत परतला। मग त्याचं कौतुक भारतीयांनी केलं नसतं तरच नवल। कोणी नाचलं, कोणी मिठाई वाटली, कोणी तिरंगा हातात घेत बेभान झालं, तर कोणी भारत मातेचा जय जयकार केला। अभिनंदन सारखे शूरवीरच देशाला एकसंध ठेवण्यात मोलाचं योगदान देतात, हे वेगळं सांगायला नको। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।